आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये। मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाण। रुपाली चाकणकर यांनी महिला डॉक्टरच्या चारित्र्यावरच सवाल केल्यानं सुषमा अंधारे आक्रमक। तरुणी दोघांशी बोलत असेल तर मारणार का? महिला आयोग कोणत्याही महिलेची बदनामी करत नसतो असं म्हणत सुनावलं। तुमच्या 50 कोटींच्या दाव्याला मी घाबरत नाही। सुषमा अंधारेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर थेट हल्लाबोल। निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे, अंधारेंची मागणी। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल आला। मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं समोर। डॉक्टरच्या शरीरावर इतर कोणत्याही जखमा नसल्याचंही समोर। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलनात सहभागी, तर नागपूर हैदराबाद महामार्ग केला जाम। आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। रुपाली चाकणकरांनी महिला डॉक्टरच्या चारित्र्यावर सवाल केल्याने सुषमा अंधारे आक्रमक। तरुणी दोघांची बोलत असेल तर मारणार का? महिला आयोग कोणत्याही महिलेची बदनामी करत नसतो, त्यांनी सुनावलं। तुमच्या 50 कोटींच्या दाव्याला मी घाबरत नाही। सुषमा अंधारेंचा रणजितसिंह निंबाळकरांवरती थेट हल्लाबोल। निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे, अंधारेंची मागणी। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये। मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवरती निशाणा। उद्धव ठाकरे भस्म्यारोग झालेला अॅनाकोंडा, रुग्णांची खिचडी, भूखंड गिळले। एकनाथ शिंदेंचा पलटवार, तर उद्धव ठाकरेंच्या काळात मुंबईची स्थिती दयनीय झाल्याचाही टोला। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल आला। मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं समोर। डॉक्टरच्या शरीरावरती इतर कोणत्याही जखमा नसल्याचं समोर। साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दिल्लीत युवा काँग्रेसचं आक्रमक आंदोलन। दिल्लीतील रायसिना रोडवरती महाराष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। रवींद्र धंगेकरांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। शिंदेंनी जैन बोर्डिंग संदर्भात चर्चा करून मार्ग काढल्याची धंगेकरांची माहिती। माओवादी संघटनेला आणखीन एक मोठा हादरा। 45 वर्ष माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण। प्रकाशवरती 1.5 कोटींचं होतं बक्षीस। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। रुपाली चाकणकरांनी महिला डॉक्टरच्या चारित्र्यावर सवाल केल्याने सुषमा अंधारे आक्रमक। तरुणी दोघांची बोलत असेल तर मारणार का? महिला आयोग कोणत्याही महिलेची बदनामी करत नसतो म्हणत सुनावलं। तुमच्या 50 कोटींच्या दाव्याला मी घाबरत नाही। सुषमा अंधारेंचा रणजितसिंह निंबाळकरांवरती थेट हल्लाबोल। निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे, अंधारेंची मागणी। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये। मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवरती निशाणा।
उद्धव ठाकरे भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा, रुग्णांची खिचडी, भूखंड गिळले. एकनाथ शिंदेंचा पलटवार, तर उद्धव ठाकरेंच्या काळात मुंबईची स्थिती दयनीय झाल्याचाही टोला. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवालाला मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं समोर. डॉक्टरांच्या शरीरावरती कोणत्याही जखमा नसल्याचंही समोर. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दिल्लीत युवा काँग्रेसचं आक्रमक आंदोलन. दिल्लीतील रायसीना रोडवरती महाराष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. रवींद्र धंगेकरांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. शिंदेंनी जैन बोर्डिंग संदर्भात चर्चा करून मार्ग काढल्याची धंगेकरांची माहिती. पुणे जैन बोर्डिंग जमीन प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला. जमीन व्यवहार पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता, तर प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर धर्मदाय आयुक्त देणार निर्णय. शेतकरी नेते बैठकीला न आल्याने आजची बैठक रद्द. मागण्या मान्य न झाल्यास थेट रामगिरी गाठणार, बच्चू कडूंचा इशारा. तर वर्धा नागपूर मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी. माओवादी संघटनेला आणखीन एक मोठा हादरा. 45 वर्ष माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. प्रकाशवरती 1.5 कोटींचं होतं बक्षीस. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये. मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरे भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा, रुग्णांची खिचडी, भूखंड गिळले. एकनाथ शिंदेंचा पलटवार, तर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मुंबईची स्थिती दयनीय झाल्याचाही टोला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल आला. मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं समोर. डॉक्टरच्या शरीरावर इतर कोणतेही जखमा नसल्याचंही समोर. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दिल्लीमध्ये युवा काँग्रेसचं आक्रमक आंदोलन. दिल्लीतील रायसीना रोडवर महाराष्ट्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. रवींद्र धंगेकरांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. शिंदेंनी जैन बोर्डिंग संदर्भात चर्चा करून मार्ग काढावा अशी धंगेकरांची माहिती. पुणे जैन बोर्डिंग जमीन प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला. जमीन व्यवहार पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता, तर प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर धर्मादाय आयुक्त देणार निर्णय. शेतकरी नेते बैठकीला न आल्यानं आजची बैठक रद्द. मागण्या मान्य न झाल्यास थेट रामगिरी गाठणार, बच्चू कडूंचा इशारा. तर वर्धा नागपूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माओवादी संघटनेला आणखी एक मोठा हादरा. 45 वर्ष माओवादी संघटनेमध्ये सक्रिय असलेल्या बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. प्रकाशवर 1.5 कोटीचं होतं बक्षीस. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता.
पाहुयात पुढची बातमी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे. वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निकाल येण्याची शक्यता होती, मात्र यावर काही निर्णय झालेला नाहीये आणि आता पुढची सुनावणी ही 11 नोव्हेंबरला होणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुरेश, काय सांगाल, आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं आणि पुढे कशा पद्धतीनं प्रक्रिया होऊ शकते सुनावणीची? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुरू आहे आणि ही 17वी सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान आज वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्ती संदर्भात जो सरकारी पक्षाच्या वतीनं अर्ज करण्यात आला होता त्यावरती आदेश येण्याची किंवा न्यायालयाकडून त्यावरती निकाल येण्याची शक्यता होती. मात्र आज त्या संदर्भात कुठलाही युक्तिवाद तर या अगोदर झालेला आहे, मात्र कुठलाही आदेश आलेला नाही. मात्र त्यापूर्वी जे इतर आरोपी आहेत त्या इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्ज देखील फेटाळण्यात आलेले आहेत आणि जे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे 2 आरोपी वगळता इतर आरोपींनी आता जामिनासाठी देखील अर्ज केलेला आहे. त्यावरती युक्तिवाद झालेला आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यावरती निकालही आलेला नाही. त्यामुळे साहजिकच आता या प्रकरणामध्ये जी 11 तारखेची सुनावणी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भात त्याचबरोबर इतर जे 3-4 अर्ज दिलेले आहेत त्या संदर्भात काय महत्त्वाचा निकाल येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. बरोबर आहे सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवरून मंत्री आणि प्रशासनामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे. सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही असा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आरोप केला. पण आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असल्याचा दावा प्रशासनानं केला. सरकारची मदत पोहोचली आहे असं तुम्ही म्हणता, जिल्हाधिकारी म्हणतात मदत पोहोचली, मात्र शेतकरी म्हणतात मदत मिळाली नाही असं मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये दावा केला. अखेर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत आतापर्यंत झालेल्या मदती संदर्भात आजच आढावा बैठक घ्या आणि किती मदत पोहोचली या संदर्भात माहिती द्या असे आदेश दिले. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला होणार आहे. गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं व्यवहार रद्द करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केलं जाणार आहे. तर प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, 30 तारखेच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. यानंतर बुलेटिनमध्ये तरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.